Audio Jungle. ओके, तर नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्याच यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजे एस बी डेटस एडिटरमध्ये. तर भावांनो, जसं की आता तुम्ही स्टार्टिंगला आपला व्हिडिओ बघितला किंवा स्क्रीनवर बघत असाल, अशा पद्धतीचा व्हिडिओ तुम्हाला पण बनवायचा असेल, खूप सोपा असणार आहे. हा वाला व्हिडिओ तुम्हाला पूर्णपणे बघायचा आहे. खूप सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि समजून पण जाणार आहे. ओके, त्यामुळे व्हिडिओला पूर्ण बघायचा आहे. आणि तुम्ही अजून व्हिडिओला एक लाईक केला नसेल भावांनो, तर एक लाईक करून घ्या. चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब पण तुम्हाला करून टाकायचं आहे. तर व्हिडिओ बनवणं खूपच सोपं असणार आहे. तुम्हाला काय करायचं, हा व्हिडिओ पूर्णपणे बघायचा आहे. नाही तर थोडं तुम्ही कन्फ्यूज होऊ शकता भावनो, ठीक आहे. त्यामुळे व्हिडिओ सुरूपासून तर लास्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे. आणि तुम्हाला एडिटिंगच्या रिलेटेड काही जरी प्रॉब्लेम आल्या भावनो, तर तुम्हाला इंस्टाग्रामवर मेसेज करू शकता. मी तिथे तुम्हाला रिप्लाय देतच असतो. इंस्टाग्रामची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल, ठीक आहे. त्या व्हिडिओ बनवण्यासाठी सुरुवातीला काय करायचं आहे, तुम्हाला जायचं आहे आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये गेल्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, बीटमार्कची लिंक भेटेल. त्या लिंकला सिंपलशी तुम्हाला त्याच्यावर क्लिक करून आपल्या अलाइट मोशनमध्ये त्या लिंकला इनपुट करायचं आहे भावनो. ओके, इनपुट केल्याच्यानंतर बघू शकता ती काय अशा पद्धतीची असणार आहे. ओके, तर आता व्हिडिओ बनवण्यासाठी सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे, जस्ट या लिंकला तुम्ही ओपन करायचं आहे, म्हणजे या प्रिसेटला आपल्या ओपन करायचं आहे. ही प्रिसेट तुम्हाला आपल्या वेबसाईट म्हणजे खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे भावनो, ठीक आहे. ओके, तर भावांनो, काय करायचं आपल्याला, जस्ट या ठिकाणी मी तुम्हाला एक इमेजेस वगैरे दुसरा ॲड केलेला आहे, ठीक आहे. जर तुम्हाला चेंज वगैरे करायचं असेल भावांनो, ठीक आहे, या ठिकचं इमेजेस, तर तुम्हाला काय करायचं आहे, सिंपलच्या इमेजमध्ये क्लिक करून कलर अँड फिलमध्ये जाऊन स्टारमध्ये क्लिक करायचं आहे. आणि तुम्हाला जे कोणता इमेजेस पाहिजे असेल तो इमेजेस जस्ट अशा पद्धतीने ॲड करून तुम्हाला इथून चेंज करून घ्यायचं आहे, ठीक आहे. या ठिकाणी मी 4.5च्या रेशोमधले इमेजेस ॲड केलेले आहे भावांनो. तुम्हाला पण त्याच रेशोमधले इमेजेस ॲड करून घ्यायचं आहे. इमेजेसला लहान मोठं करून तुम्हाला काय करायचं आहे, यामध्ये बरोबर सेट करून ठेवायचं आहे अशा पद्धतीने, ठीक आहे. त्यानंतर आता काय करायचं आहे, आपल्याला बघू शकता अशा पद्धतीने आपल्यावालं झालेलं असणार आहे. ओके, तर आता आपल्याला काय करायचं आहे, इमेजेस तुम्ही वगैरे चेंज करून घ्यायचं आहे. आणि जर का खालचा इमेजेस तुमचा चेंज होत असेल तर जस्ट खालच्या पण इमेजमध्ये क्लिक करून कलर आणि फिलमध्ये जाऊन स्टारमध्ये क्लिक करून आपल्याला काय करायचं आहे, पुन्हा तो व्हिडिओ मी तुम्हाला इमेजेस ऑल मटेरियलमध्ये दिला असणार आहे. अशा पद्धतीचा इमेज असणार आहे. तो सिलेक्ट करून वरती प्लसमध्ये क्लिक करायचं या ठिकाणी, ठीक आहे. आता ते काही दिसणार नाही, बट पुढे ते तुम्हाला दिसून जाणार. ओके, काही विषय नाही त्यामध्ये. आता इतकं झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे भावनो, तर सुरुवातीला जे वरचे 2 लेयर असणार आहे. ओके, तर ही सेप आणि हे इमेजेस हे 2 लेयर असणार आहे. दोन्ही पण अशा पद्धतीने तुम्हाला प्रेस करून ठेवायचे आहे, म्हणजे धरायचे आहे. त्यानंतर वरचे जे काय ग्रुपचं 2 नंबरचं ऑप्शन दिलेलं आहे, त्यावर ग्रुप अँड मार्क्स, त्याच्यावर एक वेळेस आपल्याला क्लिक करायचं आहे. त्याच्यावर क्लिक केल्याच्या नंतर बघू शकता तुमचा इमेजेस वगैरे सर्व इथे व्यवस्थित येऊन जाणार भावनो. ओके, अशा पद्धतीने. त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, आणि हे जे खालचं तुमचा इमेजेस रिमूव्ह जर होत असेल तर मी तुम्हाला सांगितले, इमेजमध्ये क्लिक करून कलर अँड फिलमध्ये जाऊन स्टारमध्ये क्लिक करून ऑल मटेरियलमधून हे इमेजेस तुम्ही अशा पद्धतीने ॲड करून घ्यायचा, काही विषय नाही त्यामध्ये. ओके, आता इतकं झाल्याच्या नंतर खालच्या इमेजमध्ये क्लिक करायचं आहे, जे की खालची थोडी जागा राहत आहे भावनो आपल्याला, ठीक आहे. त्यासाठी आपल्याला इमेजमध्ये क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन ॲड इफेक्टमध्ये जायचं आहे. आणि या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, सर्च करायचं आहे टीलचा इफेक्ट्स. ओके, अशा पद्धतीने तुम्हाला TI इतकं जरी टाकलं तरी वरती येऊन जाणार. ओके, ते इफेक्ट सिलेक्ट करून स्टँडिंग सेटिंग सिलेक्ट करायचे आहे. आणि मिररला तुम्हाला जस्ट ऑन करून ठेवायचं आहे भावनो, अशा पद्धतीने, ठीक आहे. बाकी विषय काय नाही यामध्ये तुम्हाला. ओके, इतकं केल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे, आता पुन्हा या 2ला ग्रुपला आपल्याला अशा पद्धतीने या इमेजेसला आणि ग्रुपला सिलेक्ट करायचं आहे. आणि वरती जे काही तुम्हाला ग्रुपचे 1 नंबरचं ऑप्शन दिलेले आहे भावनो, जस्ट त्याच्यावर क्लिक करून अशा पद्धतीने ग्रुप करून घ्यायचं आहे. ओके, इतकाच विषय, बाकी काय नाही. त्यानंतर भावनो आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे इमेज असणार आहे त्याला तुम्हाला अशा पद्धतीने लिरिक्स असणार आहे वरी ठेवून घ्यायचे. वरी ठेवल्याच्या नंतर फाउंड वगैरे यामधले काही रिमूव्ह तर होतच नाही 100%, कारण की आपण अलाइट मोशनचेच फाउंड वापरले, त्यामुळे रिमूव्ह व्हायचा काही विषयच येत नाही. तर ठीक आहे, जर तुम्हाला फाउंड वगैरे चेंज करून घ्यायचे असेल तर करू शकता. त्यासाठी जस्ट या लिरिक्सवर क्लिक करायचं आहे, एडिट टेक्स्टमध्ये जायचं आहे. आणि वरचे जे काय तुम्हाला हे वाला ऑप्शन दिसत असेल या ठिकाणी, त्या ठिकाणी एक वेळेस आपल्याला क्लिक करायचं आहे. आणि या ठिकाणी तुम्हाला खूप सारे फाउंड इथं भेटून जाणार. ओके, ते नाही तर व्ही ऑल फाउंडवर जाऊन तुम्हाला अशा पद्धतीने इथं खूप सारे फाउंड आहेत भावनो. तुम्हाला कुठला पण, कोणता पण, कसला पण तुम्ही वापरू शकता, काही विषय नाही त्यामध्ये, ठीक आहे.
तर आता आपण या ठिकाणी कुठला चेंज वगैरे करणार आहोत, बट तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही तिथलं कुठला पण ॲड करू शकता. त्यानंतर लिरिक्सला इफेक्ट द्यायचा आहे आपल्याला एक भावनो. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, जस्ट या लिरिक्समध्ये क्लिक करायचं आहे, इफेक्टमध्ये जायचं आहे, ॲड इफेक्टमध्ये जायचं आहे. खाली तुम्हाला टेक्स्टचं ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करायचं आहे आणि इथून टेक्स्ट प्रोग्रेसचा इफेक्ट आपल्याला सिलेक्ट करायचा आहे आणि इथून स्टँडर्ड सेटिंग सिलेक्ट करून घ्यायचे आहे. इतकं सिलेक्ट केल्याच्या नंतर भावनो आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी जे महत्त्वाचं आहे आता, जे आपल्याला एंड आहे ते एंडवर क्लिक करून आपल्याला एंड अशा पद्धतीनं पूर्ण कमी करून घ्यायचं आहे भावनो. ठीक आहे, पूर्ण कमी करून घ्यायचं आहे आणि इथून कर्सर तुम्ही कुठलं पण ठेवू शकता. ठीक आहे, तर हे वालं कर्सर तुम्हाला ठेवून घ्यायचं आहे, काही विषय नाही त्यामध्ये. ओके, त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी सॉन्ग आपल्याला ऐकून घ्यायचं आहे. ठीक आहे, कॉपीराईट क्लेममुळे मी हे सॉन्ग बंद पण करू शकतो भावनो. ठीक आहे, तर उसकी अदाओने. ठीक आहे, इथपर्यंत तर आपलं सॉन्ग चलतच नाही, हिच्या पुढे आपलं उसकी अदाओने इथपर्यंत आपलं सॉन्ग आहे. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, इफेक्टमध्ये जाऊन एंडमध्ये जायचं आहे, या ठिकाणी की द्यायची आहे, पुढच्या कीवर यायचं आहे. इथपर्यंत उसकी अदाओने आपल्यावर सॉन्ग असणार आहे. ओके, उसकी अदाओने, उसकी इतकं आहे आपल्यावर. तर आपल्याला काय करायचं आहे, इथून अशा पद्धतीने इतकं जितकी लिरिक्स म्हटलेली आहे तितकं आपल्याला वाढून घ्यायचं आहे भावनो. ठीक आहे, आता इथं आपले आदाऊने म्हटलेलं आहे, तर आपण काय करूया, इथं आदाऊने अशा पद्धतीने वाढून घ्यायचं आहे. दिवाना मुझे कर दिया. आता इथपर्यंत आल्याच्या नंतर दिवाना मुझे कर दिया आपण इथपर्यंत वाढून घेऊया लिरिक्स. ओके, दिल गया. ओके, आता इथपर्यंत सॉन्ग आलेलं आहे, दिल गया, तर आपण इथपर्यंत वाढून घेतलेलं आहे. ठीक आहे, अशा ले गया सनम. आता इथपर्यंत आपलं सॉन्ग ऐकलं, तर इथं आपलं ले गया सनम म्हटल्याच्या नंतर आपण इतकं वाढून घेऊया. ओके, ले गया सनम. ओके, अशा पद्धतीने तुम्हाला सॉन्ग ऐकायचं आहे आणि लिरिक्स अशा पद्धतीने वाढून घ्यायच्या, विषय काही नाही. ले गया सनम. ओके, तर आता हे काय आहे, इथं इथपर्यंत आपलं नाही वाटतं. ओके, दिल गया इतकंच आहे आपल्यावर. दिल गया आता इथच्या पुढे आपलं ले गया सनम याच्या पुढे आहे भावनो. ठीक आहे, तर आता आपण इथं सनमपर्यंत वाढून घेऊया. ठीक आहे, तुम्हाला सॉन्ग ऐकायचं आहे आणि व्यवस्थित इथं तुम्हाला हे लिरिक्स अशा पद्धतीने सेट करून घ्यायचे आहे भावनो. ठीक आहे, तर आता मी पूर्ण करून दाखवत नाही तुम्हाला, बट तुम्हाला काय करायचं आहे, बरोबर व्यवस्थित सॉन्ग ऐकून अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे. ठीक आहे, आता मी काय पटपट केलेलं आहे लवकर, त्यामुळे इथं व्यवस्थित नाही, इथपर्यंत व्यवस्थित आहे आणि अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे. नंतर राहायला काय विषय हो, तुमचा बॉर्डर लावून घ्यायचा आहे, एक्सपोर्टवर क्लिक करायचा आहे. व्हिडिओ तुम्हाला कोणत्या रेशोमध्ये पाहिजे तो रेशो या पद्धतीने सिलेक्ट करायचा आहे. एक्सपोर्टवर क्लिक करून व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. इतका सोपा व्हिडिओ आपला आजचा होता. तुम्हाला नक्की आवडला असेल लाईक करा, चॅनलवर नवीन असेल सबस्क्राईब करा. बाय बाय.